ती मुलं असं काय मागत होती? बरं, नीटची परीक्षा द्यायला किती कष्ट असतात, किती त्रास त्यांना असतो, हे त्या मुलांना विचारा एकदा. माझा एक जुना व्हिडिओ तुम्हाला आठवत असाल, आता मी कुठेतरी तो व्हायरल होताना दिसतोय की ज्यावेळेला मी पंतप्रधानांची मी बोललो होतो नीटच्या परीक्षेबद्दलच, आणि मी त्यांना त्यावेळेला सांगितलं होतं आज शेतकरी आत्महत्या करतायत, उद्या विद्यार्थी आत्महत्या करतील, आणि तेच झालं. आज ही मुलं आत्महत्या करतायत आणि त्यांचा सगळा जो राग आहे, आज त्या विद्यार्थ्यांबरोबर इतरही लोक आज या आंदोलनामध्ये आज आलेले आहेत. आणि मला असं वाटतं की हा एकूणच सिस्टीमच्या विरोधातला राग आहे. ज्या प्रकारे आज देशामध्ये गोष्टी सुरू आहेत त्याच्याबद्दलचा राग आहे, आणि तो राग सगळेजण व्यक्त करतायत. आज प्रत्येक घरामध्ये ज्यांची मुलं नीट परीक्षेला बसलेली नाहीयेत त्या आयांना आणि वडिलांना देखील त्यांना पण त्रास होतोय हे सगळं बघून. आणि आज जी मुलं आज इकडे मोठ्या ज्या अपेक्षेने आज आली, मला असं वाटतं त्याचं पुढे काय करायचं, त्याला कशी वाट करून द्यायची याचाच आम्ही विचार करत होतो. मला असं वाटतं उद्धव आपल्याशी बोलतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.